लाईव्ह विथ एंटरटेनमेंट चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. सर्वात प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा. धन्यवाद. महत्त्वाचा बदल झाला आहे तो म्हणजे यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 11वीचा प्रवेश प्रक्रिया ही फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे. म्हणजे आता ऑफलाईन पद्धती बंद होणार आहे. म्हणूनच आज आपण या व्हिडिओमध्ये 11वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया कशी असते, त्यासाठी कुठले कागदपत्र लागतात, 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी रजिस्ट्रेशन कसे करायचे, कॉलेज प्रेफरन्स कसे निवडायचे, कुठले कॉलेज निवडायचे, याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवीन व्हिडिओ मी जो काही टाकेल त्याची संपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, ही संपूर्ण प्रक्रिया ही 4 टप्प्यामध्ये विभागलेली असते. त्यामध्ये आपल्याला पहिला टप्पा जो असतो तो असतो आपल्या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन करणे. विद्यार्थ्याचे रजिस्ट्रेशन हे दिनांक 19 मे पासून सुरू होणार आहे आणि ते 28 मे पर्यंत आपल्याला करायचे असते. रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला 10वीचा सीट नंबर आपल्याला माहीत असायला पाहिजे. चालू मोबाईल नंबर आपल्याला लागला. याद्वारेच आपल्याला आपला लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करायचा आहे. त्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे माहिती विचारली जाते की तुम्ही कुठल्या विभागातून आहात, फ्रेशर आहात का, कुठला बोर्ड होता तुमचा, त्यानंतर तुमचा सीट नंबर, मोबाईल नंबर, एक्झामिनेशन इयर, त्यानंतर आपल्याला तुमचा ईमेल ॲड्रेस विचारला जातो आणि एक सिक्युरिटी क्वेश्चन विचारला जातो. तसेच तुम्हाला आयडी आणि पासवर्ड इथे तयार करायचा असतो. अशा प्रकारे आपल्याला विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन करायचे असते. त्यानंतर आपल्याला एक आयडी आणि पासवर्ड मिळतो. त्या आयडी आणि पासवर्ड थ्रूच आपल्याला पुढची प्रोसिजर म्हणजे दुसरा टप्पा म्हणजेच पार्ट 1 भरणे. पार्ट 1 सुद्धा आपल्याला लगेच भरायचा असतो. त्यासाठी आपल्याला संपूर्ण माहिती जसे की आपले नाव, आईचं नाव, पत्ता, आपली कास्ट, त्यानंतर आवश्यक कागदपत्रे जे काही आपल्याला लागणार आहेत ती आपल्याला अपलोड करायची असते आणि फीस भरायची असते. आणि फीस भरल्यानंतर आपल्याला आपला ॲप्लिकेशन फॉर्म हा लॉक करायचा असतो. लॉक करून तो प्रिंट काढायचा असतो. अशा प्रकारे रजिस्ट्रेशन आणि पार्ट 1 आपल्याला सुरुवातीला भरावा लागतो. त्यासाठी पुरेसा वेळ आपल्याला दिला जात असतो. त्यानंतर आपल्याला पार्ट 2 भरावा लागतो. मित्रांनो, तिसरा टप्पा म्हणजेच कॉलेजचे प्रेफरन्स देणे. कॉलेजचे प्रेफरन्स देणे हे पार्ट 2 मध्ये आपल्याला करायची प्रोसिजर असते. ही सुद्धा आपल्याला 19 मे ते 28 मे पर्यंत पूर्ण करायची आहे. आपल्याला ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचे आहे असे 10 कॉलेज आपल्याला निवडून ठेवायचे आहेत. लक्षात ठेवा, अशा 10 कॉलेजचे प्रेफरन्स आपल्याला द्यायचे आहेत. अशा 4 फेऱ्या असतात. पहिल्या फेरीमध्ये जर तुमचा नंबर नाही लागला तर तुम्ही दुसऱ्या फेरीसाठी अप्लाय करू शकता. दुसऱ्यामध्ये नाही लागला तर तिसऱ्या फेरीमध्ये अप्लाय करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला चांगले कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळणार आहे. परंतु लक्षात ठेवा, जर तुमच्या पहिल्या पसंती क्रमांक ज्या कॉलेजचा टाकलेला आहे त्या कॉलेजमध्ये जर तुम्हाला नंबर लागला असेल तर त्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घेणे बंधनकारक आहे. ते जर तुम्ही टाळले तर तुम्हाला दुसऱ्या फेरीमध्ये भाग घेता येणार नाही. परंतु जर तुम्हाला दुसऱ्या क्रमांकाची किंवा तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकाचे जर कॉलेज मिळाले आहे, परंतु तुम्हाला असं वाटलं की मला ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन नाही घ्यायचे, मला दुसऱ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचे आहे, तर तुम्ही दुसऱ्या फेरीसाठी अप्लाय करू शकता. मित्रांनो, चौथा टप्पा म्हणजे प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे. तुमचा ज्या कॉलेजमध्ये नंबर लागला आहे ते लॉग इन केल्यानंतर तुम्हाला दिसणार आहे. तिथे तुम्हाला अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढायची आहे. त्यानंतर तुम्ही जे काही कागदपत्रे अपलोड केली आहेत ते सर्व ओरिजिनल कागदपत्रे घेऊन प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जायचे आहे आणि आपले ॲडमिशन करायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला चौथा टप्पा पूर्ण करायचा आहे. अशा प्रकारे आपण 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेऊन आपण 11वी प्रवेश घेऊ शकता. इयत्ता 11वीसाठी लागणारे महत्त्वाचे कागदपत्रे: पहिला म्हणजे आपली मार्कशीट असणार आहे, दुसरा म्हणजे लिव्हिंग सर्टिफिकेट, त्यानंतर तिसरा आपलं अलॉटमेंट लेटर जे काही आपल्याला प्रवेश मिळाल्यानंतर मिळणार आहे ते, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट जर तुम्ही कास्टमध्ये येत असाल ते, परंतु ते फक्त महाराष्ट्राचे असले पाहिजे, दुसऱ्या राज्याचे चालणार नाही. स्वतःचे नसतील तो आपल्या वडिलाचे जरी असेल तरी ते चालू शकणार आहे. त्यानंतर डोमेसाईल नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, त्यानंतर आधार कार्ड, पासपोर्ट साईज. जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटसुद्धा लागणार आहे, तर ते सुद्धा आपण काढून ठेवायचे. प्रवेश प्रक्रिया कशा प्रकारे असते याचा एक प्रवाह तक्ता तुमच्यासाठी दिलेला आहे. तो काळजीपूर्वक बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.